तर की यावर्षी असं डेकोरेशन केलेलं आहे केदारेश्वर गुहेतील 4 खांब. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज आज आहे घटस्थापना आणि आज आपल्या मंडळात देवीचं आगमन होणार आहे. आणि यावर्षी मंडळाने खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, जे की मी तुम्हाला संध्याकाळी पूर्ण दाखवेलच. पण आता आपण मंडळात जाऊ आणि तुम्हाला दाखवतो की कसं काय डेकोरेशनचं काम सुरू आहे आणि आपलं डेकोरेशन कसं राहणार आहे. तर आपण थोड्याच वेळात जाणार पण आहे देवी मातेला घ्यायला. सो बघू आजच्या या ब्लॉगमध्ये किती मजा येते. सो लेट्स स्टार्ट अप न्यू ब्लॉग. तर हा आहे मेन स्टेजचा एरिया आणि हे जे आहे ते आपलं मेन डेकोरेशन आहे. म्हणजेच की इकडे शिवलिंग ठेवलेली आहे आणि हे 4 खांबचं जे डेकोरेशन आहे केदारेश्वर गुहेतील ते आपण इथे करणार आहे. आणि असं की जंगल थीमचं बॅकग्राऊंड ठेवणार आहे. तर आता आम्ही फायनली रेडी झालेलो आहे आणि आता चाललो आहे मंडळाची देवी आणण्यासाठी. इथे पॉवर शॉप किती रिकामून गेलेलं आहे. म्हणजे बरेचसे मंडळ आपली मूर्ती घेऊन गेलेले आहे. आता आपण जो आपली मूर्ती घेण्यासाठी ऊंचा मंदिर ऊंची है शान मैया तेरी चरणों में झुके. हे जी आपल्या मंडळाची मूर्ती आहे शिशी. शैया तेरी तेरी गोद में सर है मैया अब मुझको क्या डर है मैया तेरी गोद में सर है मैया अब मुझको क्या डर है मैया समय की लाख सितारे मुझ में बाकी है क्या मांगे वो बेटा जिसने माँ की ममता पाई है. तरी आता आम्ही आलेलो आहे मंडळासाठी दांड्या घ्यायला. एक साईडला कमी येते ना, तर एक साईडला याच्यात दोघी कडे सारखे.
आम्ही जिथे दांड्या घ्यायला आलो होतो तिथे मंडळात पहा देवीची मूर्ती किती सुंदर आहे. सोबत आता मी आलो आहे मंडळामध्ये आणि तुम्ही लाइटिंग पाहू शकता मंडळाची. आणि हे आहे आपला यावरचं डेकोरेशन. केदारेश्वर गुहेतील 4 खांब जे त्याची की सेपरेट व्हिडिओ चॅनलवर अपलोड होईल. आणि सध्या मूर्ती तरी विल्नी करणार आहे कारण की मधलं डेकोरेशन बाकी आहे. हा पडदा आरतीच्या वेळेस उघडून देईल, मग पूर्ण मधलं डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. तर काहीच फायनली आपल्या मंडळाचं डेकोरेशन जे इथे पूर्ण झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. या साईडने एंट्री गेट आहे. याला गुहेचा शेप देण्याचा थोडा प्रयत्न केलेला आहे. आणि मध्ये आल्याबरोबर आपल्याला इकडे 4 खांब पाहायला मिळतात. 4 खांबांच्या मधोमध होते महादेवांचे दर्शन. कव्याचं दर्शन करून आपण पुढे आल्यावर आपल्याला होतं आहे सुदर्शन मित्र मंडळाच्या देवी मातेचं दर्शन. तेरी गोद में सर है मैया, अब मुझको क्या डर है मैया, तेरी गोद में सर है मैया, अब मुझको क्या डर है मैया, समय की लाख सताए मुझ में वक्त बाकी है, क्या माने वो बेटा जिसने माँ की ममता पाई है, एक तरफ है ये जग सा. तरीच आता दांड्याचा जो राऊंड आहे तो सुरू होणारच होता. सर्व राऊंडमध्ये लागलेले होते पण मध्येच पाऊस आला आणि तो राऊंड आपल्याला थांबवावा लागला. आपण आजचा हा ब्लॉग पण इथंच थांबवू आणि जो डेकोरेशनचा जो संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला असेलच तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. सो आजचा या ब्लॉगमध्ये व्हिजिट करत जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. रात्रि है कल्याणी तेरा जोड़ धरा पर कोई